सोलापूर आरटीओने मुंबईवरून अक्कलकोटकडे जाणाऱ्या 2 बसेसवर कारवाई केली आहे। या दोन्ही बसेस बोगस पासिंगच्या असल्याचा संशय पनवेल आरटीओ कार्यालयाला आला होता। पनवेल आरटीओ कार्यालयाच्या सूचनेनुसार सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी या 2 बसेस जप्त केल्यात। ट्रॅव्हल्स कंपनीकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ। मुंबईहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या बसेसचे बोगस पासिंग। सोलापूर आरटीओने 2 बसेस केल्या जप्त। मुंबईवरून सिद्धनाथ ट्रॅव्हल्सच्या 2 बसेस अक्कलकोटकडे दररोज प्रवाशांची वाहतूक करत होत्या। मात्र या बसेसचं पासिंग बोगस असल्याची माहिती पनवेल आरटीओ कार्यालयाला प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या आधारे पनवेल आरटीओ कार्यालयानं या बसवर चालक म्हणून काम करत असलेल्या सलीम सय्यद या ड्रायव्हरशी संपर्क साधला। सलीमने दिलेल्या अधिक माहितीनुसार या गाड्यांचं पासिंग बोगस असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर वळसंग गावाच्या हद्दीत आणि चिंचोली एमआयडीसी मधून 2 बसेस जप्त करण्यात आल्यात। गेली अनेक वर्षे या बोगस पासिंगच्या बसेस मधूनच प्रवासी वाहतूक केली जात होती। मी समोर ही गाडी म्हणून दाखवून दिली, ती गाडी त्यांच्या हातामध्ये जप्त केली। आता किती गाड्या तशा बोगस चालतात? 2 चालतात। एक गाडी सध्याला तर 2 चालतात, एवढं मी सोडलं। मुंबई ते अक्कलकोट एक गाडी लागलेली इथं आर्ट ऑफिसला कुठल्या सोलापूरच्या, ती आम्ही स्वतःहून लावली। दुसरी गाडी एमआयडीसीच्या ते एसटी डेपो आहे चिंचोलीवाडीशी, तिथे गाडी लावलेली आहे। ह्याच्या एवढं हिनी करून पण आमच्यावरती खोटा दाखल केस केला आमच्यावरती। या प्रकरणी धाराशिवचे प्रवासी बालाजी खोडके यांनी आरटीओ कार्यालयात सविस्तर तक्रारी अर्ज दाखल केलाय। यामध्ये त्यांनी सिद्धनाथ ट्रॅव्हल्सने आतापर्यंत महाराष्ट्र आरटीओचा 24,27,810 रुपये टॅक्स बुडवला असल्याचा आरोप केलाय। तसेच जप्त केलेल्या 2 बसेस यांचा मूळ नोंदणी क्रमांक आणि सध्याचा बोगस नोंदणी क्रमांक देखील त्यांनी संबंधित विभागाला कळवलाय। या प्रकरणी त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तक्रारदार बालाजी घोडके यांच्या म्हणण्यानुसार एका बसचा मूळ नोंदणी क्रमांक MH46 BM 4361 आहे, मात्र बसवर मध्य प्रदेशातील नोंदणी क्रमांक MP 44 ZB 9209 हा आहे। दुसऱ्या बसचा मूळ नोंदणी क्रमांक MH46 BM 9324 असून बसवर मध्य प्रदेशातील नोंदणी क्रमांक MP 44 ZC 6824 असा आहे। यातून बस मालक आरटीओची पूर्णतः फसवणूक करत असल्याचं उघड झालंय। पनवेल आरटीओच्या सूचनेनुसार दोन्ही बसेस जप्त केल्यात। या बसेसचं बोगस पासिंग कसं केलं गेलं, यामध्ये कुठली टोळी कार्यरत आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे। अंतर्लेखी तक्रार प्राप्त झाली, त्या अनुषंगाने आपण आपल्या मोटर वाहन निरीक्षकांना आदेश दिला। त्यानंतर त्यांनी ते वाहन आपण ती ताब्यात घेतलेली आहे आणि त्या वाहनांसाठी वाहनाच्या तपासणीसाठी मोटर वाहन निरीक्षकांना आपण सखोल तपासणी करून त्या अनुषंगाने जी तक्रार प्राप्त झालेली आहे आपल्याला, तसंच वैयक्तिक तक्रार प्राप्त झाली, त्या अनुषंगाने आपण सविस्तर अहवाल तयार करावा आणि कायद्यानुसार मोटर वाहन कायद्यानुसार पूर्ण कारवाई करावी असा सखोल अहवाल द्यावा असं त्यांना आदेश केलेला आहे आणि कारवाई तपास चालू आहे। प्रवाशांच्या सुरक्षेची तडजोड नाही असं म्हणणाऱ्या आरटीओ यंत्रणेकडून गेली 15 दिवस झाले फक्त चौकशी आणि तपास सुरू आहे अशी माहिती दिली जाते। गेली अनेक वर्ष या बोगस पासिंगच्या बसेस सोलापूर मार्गावरून प्रवास करत असताना यंत्रणेच्या लक्षात कसं आलं नाही असा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। कारण बोगस पासिंग म्हणजे फक्त कागदाचा घोटाळा नाही, तर तो थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे। राज्यात अनेक मार्गांवर अशा बोगस पासिंगच्या बसेस प्रवासी वाहतूक करत असल्याची शक्यता आहे। सोलापूरच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून याचे धागेदोरे राज्यात अनेक ठिकाणी पसरलेत का, याची चौकशी देखील होणं सध्या गरजेचं आहे। आरटीओ कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक बस मालक अशी फसवणूक करत असतात, तसेच अवैध वाहतूक करतात। आरटीओ अधिकारी त्यांना दरमहा मिळणाऱ्या हप्त्यांमुळे अशा गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करत असतात। मात्र यामुळे दररोजच्या प्रवासात प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जातोय।
यावर प्रशासन आणि परिवहन मंत्री ठोस आणि कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. वसीम अत्तारसह अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.